हॅलो सगळ्यांना, वेलकम टू बॅक माय चॅनल. आज आपण शिरेच्या दोडक्याची मस्त झणझणीत अशी भरलेली शिरेच्या दोडक्याची भाजी बनवणार आहोत. तर एकदम खायला छान तिखट चवदार. तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता आणि चपातीसोबत खाऊ शकता. आणि हो, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्यासाठी मी एक मोठासा दोडका घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या शिरा आहेत ना त्या छान कटरने काढून घेतलेल्या आहेत. दोडक्यावरती शीर आपल्याला बिलकुल ठेवायची नाही आहे. दोडक्याच्या शिरानी ना भाजी अशी कच्च लागल्यासारखं वाटतं आणि भाजी शिजायला पण पटकन जाते शिरा काढल्याच्या नंतर. त्यानंतर मी दोन्ही साईडचे देठ आणि समोरचा भाग कापून घेतलेला आहे आणि त्याचे असे ना छोटे छोटे मीडियम साईजचे तुकडे केलेले आहेत, कारण हे दोडका आपल्याला भरून बनवायचं आहे ना. आणि असे मधातून अर्धे अर्धे चिरून घेतलेले आहेत, जेणेकरून यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. एक प्लेटमध्ये आपल्याला मी ना शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं वापरणार आहे. तर मी हे आधीच बनवून ठेवलेलं होतं. मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. यामध्येच लसूण घातलेला आहे कुटून मी, आणि 2 चमचे मी खोबरं म्हणजे भाजून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरला काढून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तुम्हाला जो आवडेल तो मसाला घालू शकता तुम्ही, हो की नाही. मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी हळद घातलेली आहे. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आणि मीठ वापरायचं आहे. आणि हो, हे मिश्रण आपल्याला छान असं ओलसर करून घेण्यासाठी आपल्याला ना पाण्याचा वापर करायचा आहे. पाण्यामुळे काय होईल, तो चिकटपणा राहील आणि भरायला पण सोपं जाईल, हो की नाही. छान मिक्स करून घ्या. वाटण असं एकदम मस्त एकजीव करून घ्या आणि हे वाटण आपल्याला अर्धं भरून घ्यायचं आहे आणि अर्धं आपल्याला भाजीसाठी ठेवायचं आहे वरतून घालायला, हो की नाही. बघा असं आता यामध्ये छान दाबू आपण दोडके भरून घेऊयात. अशाच प्रकारे मी सगळे दोडके भरून घेणार आहे, एक एक करून. छान वाटण त्यामध्ये राहिलं की भाजीला चव पण छान येईल आणि मसाल्याची आतमधून टेस्ट येईल. हे बघा, आणि हे बघा आपलं अर्धं वाटण उरलेलं आहे, तर ते आपण नंतर भाजीत घालणारच आहोत, हो की नाही. त्यानंतर एक कढई घेतलेली आहे मी, त्यामध्ये 4-5 पळ्या तेल घातलेलं आहे. या भाजीला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल वापरू शकता, पण थोडी तर्रीदार मला भाजी पाहिजे होती, तर मी थोडी 4-4.5 पळ्या तेल वापरलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घाला. त्यानंतर जिरे घालायचे आहेत. जिरे छान असे तडतडायला लागले की आपण जे दोडकं भरून ठेवलेलं आहे ना, ते दोडकं यामध्ये फ्राय करायला आपल्याला सोडायचं आहे. छान हळूहळू मंद आचेवर हे दोडकं आपल्याला सगळीकडून परतवत राहायचं आहे. दोडकं जवळपास 50% आपल्याला असंच तेलामध्ये छान फ्राय करून सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर छान असं परतवत राहायचं आहे. आणि दोडकं सॉफ्ट झाल्याच्या नंतर एक साईडला मी थोडंसं पाणी गरम ठेवलं. आणि हे लक्षात ठेवा की कुठल्याही भाजीला थंड पाणी डायरेक्ट नाही टाकायचं. पाणी थोडंसं गरमच वापरायचं आहे आपल्याला कुठल्याही भाजीत. त्यामुळे भाजीची टेस्ट बदलत नाही आणि भाजीला शिजायला पण लवकर होतं, म्हणून आपल्याला त्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. हे बघा, आता वरतून मी ना जो उरलेला मसाला आहे ना, तो असा मस्त टाकून घेणार आहे आणि परत याला मी हलवत राहणार आहे, म्हणजे छान एकजीव करून मसाला जो कच्चा पण आहे ना तो पण निघून जाईल आणि छान भाजीला पण मसाला लागला जाईल, हो की नाही. त्यानंतर मी पाणी गरम केलेलं आहे, ते असंच पाणी यामध्ये घालणार आहे. मला जास्त घट्ट पण नाही भाजी पाहिजे किंवा जास्त पातळ पण भाजी नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भातासोबत खायला आणखीन
थोडं जास्त पाणी घालू शकता, वाटण जास्त आहे त्यामुळे जास्त अशी पातळ भाजी नाही होणार. मला थोडीशी दाटसरच भाजी पाहिजे होती, हो की नाही. त्यानंतर मस्त भाजीला हलवून घ्या. छान उकळी फुटली आहे बघा. आणि आता ही भाजी आपल्याला छान अशी झाकून ठेवायची आहे एक 4-5 मिनिट. 4-5 मिनटानंतर मी असं खोलून पाहिलेली आहे बघा भाजी, तर उघडलं जात नव्हतं. त्यानंतर ती प्लेट निघत नव्हती, गरम झालेली होती. मग पकडणी मी ती प्लेट काढली. हे बघा मस्त आपली अशी भाजी झालेली आहे. खरं सांगते इतकी चवदार लागणार आहे भाजी. या पद्धतीने तुम्ही दोडकं बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का. आणि वरतून आता घातली आहे मी कोथिंबीर. तर झाली आपली भाजी मस्त भरलेल्या दोडक्याची भाजी रेडी. तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या बोलण्याची पण पद्धत तुम्हाला कशी वाटली तर प्लीज नक्की सांगा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय माझ्याकडून.